नमस्कार मंडळी, कशी आहेत तुम्ही? मस्त ना? आम्ही पण मजेत. तर इथे बघा आत्या काय घेऊन उभेत. आत्या काय आहे? तिखट भाजी करायची. पावसाळ्यातच असते, चांगली असते, शरीराला बी खाल्लेली चांगली असते. आयुर्वेदिक भाजी आहे ही. तर हे बघा आणि आम्ही स्वच्छ आम्ही recipe- धुवून घेतलेत आणि आणले कोणी बघा. हे बघा ह्यांनी आणले आणि इथे किचन मध्ये उभे काय का तर ह्यांना बघायची भाजी खायची. मेन गोष्ट खायची आहे ना, की बाबा कधी बनवते आई आणि कधी खाते असं झालं. माझ्या आईची भाजी चांगली आईच्या वाटते. हाताने बनवलेली भाजी चांगली वाटते. बोलायला तू पण चांगली बनवतेस पण तसं आई ती आई. आईची आई. कळलं? तर चला आता करूया आत्या कामाला सुरुवात. इथे बघा आता आत्या कंटोरला कापतायत. कसं कापतायत ते पण बघा. देठ पण काढला आत्या त्याचं. मागचं मोरचं काढायचंय, ह्यातलं बी काढावं लागेल. तर आहे कवळं, कसं काढायचं ते? बी कवळं आहे हे. शक्यतो सहसा नाही काढायचं नाही. म्हणजे राट असेल तर त्याची बी काढायची. हे असं थोडस त्यातलं काढायचं, बघू दे जरा कडक कडक बी आहे ते काढायचं असं. अच्छा. आणि असं साफ करून घ्यायचं, शिजवून इथे घ्यायचं. बघा दोन्हीत फरक आहे बघा. हे बिया काढलेल्या आहेत. तर आता अशा प्रकारे सगळे कंट्रोलले आता आत्या कापून घेणार आहेत. लयच राट आहे हे. आणि बरं हे ते काढावी लागणार बी. कवळं आहे ते काय नाही त्याला वाटत, कवळ्याला ठेवायचं. नकाला बी टोचते ना, कडक बी असं असल्यामुळे खोलायचं. काढते चाकून कप. जी कवळं आहे ते काय नाही शिजले तरी. आता कुठल्या कुकरला टाकते? छोटा दोन कुकरलाच शिजलं तर वेगळं. तर हे बघा सगळं कापून घेतलेलं आहे. ते बघा सगळे सुटसुटीत केलेत, बिया काढून घेतलेत, बारीक चिरलेत आणि शिजायला पाहिजे म्हणून. आता आत्या हे धुवून घेतील सगळं. आत्या कवळे तर किती वेळ ठेवावा लागेल? 5-10 मिनिटं ठेवलं तरी पास होते, शिजून जाईल. 1-2 शिट्टीत होऊन जाईल ना शिजून. 10 मिनिटं ठेवायचं. जरा ते बरं वाटतं ना. डोंगरात नाही ते वेलाला आलेलं असतं डोंगरामध्ये. आणि तुम्हाला कशी माहिती ही भाजी नक्की खरं तर? हे भाजी आम्ही पुण्याला चालली होती. कर्जत मध्ये एक आदिवासी बाई भेटली, विकाय आलेली भाजी ती. आणि मी म्हणलं मला खाण्यात माहित नाही, कसं काय घेऊ का नको. ते बाई बोलली मला, म्हणजे घ्या म्हणली मावशी तुम्ही. मग मी घेतली ते भाजी आणि मग पुण्याला गेली. ते माझ्या बहिणीची इथं केली मी. आणि आम्हाला वाटली भीती कसली आहे, काय आहे, काय कधी खाल्लं नाही, काय नाही, मग काय करायचं. मग आम्ही केली, खाल्ली. मग माझ्या बहिणीच्या मुलाला आम्हाला बी आवडली. माझा एक मुलगा, आम्ही गेलो होतो दोघे. छान वाटली खायला. मग तेव्हापासून आम्ही खायला लागलो. पण अशी पहिल्यांदा खाताना भीती नाही वाटली? कसं आहे पहिल्यांदा जरा मला तो दुष्काळ वाटला, जरा भीती वाटली. खाल्ल्यानंतर काय नाही वाटलं, एकदम भारी वाटलं. आमची बहीण म्हणली बरायचं होईल, काय होईल, आपण जर खाते सांगितलं कधी खाल्ले नाही. म्हटलं बघू तरी तिने सांगितलं काही ती म्हणून चांगलीच असणार ना. मी म्हणून ते घेतली म्हणून आणि केली, खायला दिली तिला. अच्छा. मग त्यापासून आपण भाजी खातो. आम्ही खायला मुंबईची सुरुवात केली. आणतो मार्केटमध्ये भेटली भाजी ना, ते आणतो. मुलांना बी सांगितलं मी आणत जा. आणि पावसाळ्यातच ही भाजी असते, चांगली आहे खायला. आणि कंटूरला मोठे घ्यायचे का बारके घ्यायचे असतात? मोठे जरा निभार असते. ही कवळे एकदम छान भेटली तेव्हा आणली मुलांनी. आता चला शिजवायला टाकतो. पाणी घेतलं याच्यात, आता शिजवायला मीठ ठेवते. टाकायचं जरा. मीठ टाकायचं. थांबा. मीठ टाकून शिजवून घ्यायचं. आणि कांदा कापायचा मोठा घ्यायची परतो. परतून. चण्याची डाळ शिजवली चण्याची बघा, डाळ टाकली म्हणजे ना कांदा कुकरमध्ये टमाटा चण्याची डाळ लावली, कालवणासाठी डाळ लावली, परत इथं भात लावलाय. कांदा टमाटा घालून छान होती भाजी. आता खायला काहीच वाटत नाही, एकदम भारी वाटतं. ते पण पहिल्यांदा मला भीती वाटली. आत्या बघा घाबरत घाबरत पहिल्यांदा भाजी खाल्ली आणि आता बघावं त्या खायला तयार आहेत. आता काय प्रॉब्लेम नाही. चला शिजायला टाकतो आता. हे बघा इथं चण्याची डाळ शिजवून घेतली आम्ही. इथे बघा आता कुकर शांत झालाय आणि आता कुकर खोलतायत, बघतायत भाजी शिजली का नाही. झाऱ्या घेत आहेत. आता बघूया भाजी शिजली का आपली. शिजली का वाटतं? हा शिजली भाजी. आता 2-3 पाण्यानं धुवायची, कडू असते ना त्यामुळं 3
3 पाण्यानंतर धुवायची. अच्छा 3 पाण्याने धुणं म्हणजे सगळं कडकपणा जाणार कारल्यासारखं. हा. तर आता हे थंड पाणी घेतलंय कारण की पूर्ण थंड व्हायला पाहिजे. हाताने पिळायचं याला. वाजतंय हाताला ते गरम असतं. तर आता बघा हे कसं पिळून घ्यायचं. पिळून दुसरा पाण्यात टाकलं. हे पहिल्यांदा पिळलंय. पिळून ह्यामध्ये दुसऱ्या पाण्यात टाकलेलं. आता परत हे पाणी ताटात घेणार आहे आणि तिसरं पाणी घ्याल ना म्हणजे 3 टाइम पिळून होतंय. आपलं गेलं जातं. भिवत पी गेली थोडं पाण्यात. काय काय निघाली नाही ना. शिजून निघालं. इथं बघा आता आत्याने सगळी तयारी करून ठेवली. आत्या काय काय सांगा. हे लाल मसाला आहे, हळद आहे, मीठ आहे, गरम मसाला आहे, हा कोथिंबीर आहे, कांदा, टमाटो, कढीपत्ता. आता या भाजीला लाल मसाला लावून घ्यायचा चोळून. आता हे बघा हे आम्ही पिळून घेतलंय आणि चण्याची डाळ आहे. तर आता बघा आत्या काय करतायत. अशी भाजीला मसाला चोळून लावला म्हणजे लागतो बघा. असं टाकायचं म्हणजे सगळा मसाला एकत्र केलाय. सगळं चटणी मीठ हळद गरम मसाला सगळं एकत्र आत्याने केलंय. लावायचं. जास्त दाबून पण नाही करायचं ना. हलक्या हलक्या हाताने ते शिजल्याच्यामुळे जास्त तर हलक्या चुंबर हाताने होऊन जाईल पूर्ण त्याचा. तर बघा हे सगळं मसाला बघा मिक्स करून घेतलाय. आपल्याला परतायचं पण आहे. तर आता चला आत्या इथे बघा कढई ठेवले तेल पण तापलंय. इथे वरण बनवायला ठेवलंय. चला आता कांदा टाकायचा भाजायला. गॅस फास्ट करायचा आता. कांदा भाजून टमाटा टाकायला कढीपत्ता राहिला आत्या. टाकते. ढाळच घेतली आत्याने कढीपत्त्याची. झाडाच आहे म्हणून एक खंडोरा घ्यायचा घेतला. टमाटा टाकायचा भाजून घ्यायचं. कांदा टोमॅटो कढीपत्ता एकत्र भाजून घ्यायचं. कांदा जरा 2 जास्त घेतले म्हणजे चांगली भाजी लागते कांद्याने चवीला. हे पण इथं ठेवते साईडला. भाज्या बी जरा वेळ लागणार ना कांदा. आता ती भाजी भेटली कुठे होतो तुम्हाला पहिल्यांदा. पुण्याला निघाले तेव्हा कर्जत ट्रेन मध्ये घेतली. आदिवासी बाई खायला आलेली. त्यावेळी तेव्हापासून मला माहीत झाली कशी खायची. तिने सांगितलं कसं करायचं तिने. अच्छा म्हणजे त्या आदिवासी बाईची रेसिपी आहे. आदिवासी बाईने सांगितलेलं. तिच्यापासून मी भाजी विकत घेतली ट्रेन मध्ये पुण्याला जाताना. त्यापासून बघा ही भाजी कळली तेव्हापासून आता. आम्ही भाजी खायची आम्हाला आवड लागली. सगळ्यात जास्त भाजी तर ही ह्यांना आवडायला लागले. हे पण नाव घेईपर्यंत आले पण ह्यांना नुसतं असं झालंय कधी आई बनवते आणि कधी मी खातोय. काय हो भाजी शिकून घेताय. शिकून पण घ्या आली पाहिजे तुम्हाला पण. हे बघा लुक बघा कसं देत. हे बघा केलेलं माहित असलं पाहिजे ना. बघले मग आजारी पडल्यावरती कधीतरी करून घालाल. कधी विसरायचं फक्त फोडणीचा भातच खायला घालणार तुला. आजारी पडला फक्त फोडणीचा भात डाळ भात खायचं. तो पण अळणी. ती सोपं आहे ना म्हणून. आवड नाही करायला. ती सोपं आहे करायला पण तेच करायचं तेवढा. पण तेवढा तरी केला तरी बास होते ना. तर आपला कांदा टोमॅटो भाजतोय अजून शिजलेला नाही. डाळ इथे आता बघा इथं डाळ पण झालेली आपली. उकळी भरायची. आता काय करताय. ती बाकीला डाळ काढायची. गोडी डाळ आहे त्याच्यात
लाल मसाला टाकून तिला करायची. तिला गोडी डाळ आवडत नाही. काय करायचं काय काय एकेकाची चॉईस. तसं ते वागाय पाहिजे ना. लहान आहे ती. आता बघा ही आम्ही वरण बनवलं इथे. तिच्यासाठी आता ही डाळ काढल्या तर तिखट करायची ह्याच्यात डाळ. लाल तिखट टाकणार आहे आणि तिला बोलणार आहे तुझ्यासाठी लाल तिखट बनवले. बस झालं तिच्या एकटीला. तर झालं का आपण कांदा परतून अजून भाजतोय. हे भाजी आता परताय टाकायची कांद्यामध्ये. कांदा परतून झालेला आहे. कांदा परतून झालाय. म्हणजे मसाला पूर्ण एकत्र होईल. तेलात पण लागेल आणि थोडंसं तेलात परतून द्यायचं. तेलाची केटली हा देते. मी 1.5 चमचा टाकला होता तेल. थोडंसं टाकले. आता परत थोडंसं जरा भाजी शिजायला त्यात द्या. आता डाळ टाकते. चण्याची डाळ शिजवून घेतलेली शिजवून घेतलेले म्हणून टाकायची. पुण्यात केली होती भाजी आम्ही बाई अजून. पहिल्या स्टार्टिंगला लय घाबरत केलेले. आता कॉन्फिडन्स आहे. आता काय वाटत नाही करायला खायलाही काय वाटत नाही. भारी वाटते. तर बघा कॉन्टोरल्याची भाजी कशी दिसते. डाळ झालेली आपली आता. हे बघा माऊसाठी तिखट. घरातला अँटिक पीस आहे हा आमच्या. वरण खात नाही. बाहेर दुसऱ्यांच्या घरी खाईल पण स्वतःच्या घरात नाही खाणार. ह्यालाच आम्ही हळद मीठ सगळं गरम मसाला सगळं लावून ठेवलेलं आणि आता ह्याच्यात परतून घेतले डायरेक्ट. म्हणजे टेन्शनच नाही परत परतायची. कोथिंबीर टाकायची आणि झाकून ठेवायची. एवढा वास लागतो. हा. झाली आता सोपी वाटते करायला. पहिला फक्त माव बोलले वाटली होती खूपच. घाबरत केली. आता काय वाटत नाही. तेव्हा घाबरत जीवन मरणाचा प्रश्न होता दोघी बहिणींसाठी. जगतोय का मरतोय हे वाटलं होतं त्यांना. चांगली भाजी पावसाळ्यातच भेटते भाजी. अशी कधीच आली मध्ये भेटत नाही. बंद करते. हा हा करा. डाळ पण आता बंद करा. झाली आपण बनवून जेवायचंय. आता जेवायचं. आता थोडा वेळ जरा तिथंच करणार. हा बंद करा. थंड मध्ये जरा भाजी बंद असते तो. आता बघा आत्या इथं आलेत. आता भाजी आपण झाकण काढून टाकणार आहे कढईतलं. कढईचं झाकण काढणार आहे. बघा किती सुंदर दिसते आणि सुगंधही खूप छान आलेला आहे कोथिंबीरचा. ताटात भाजी काढून घेते. कोथिंबीरचा वास येतो मुरली मध्ये. एकदम मुरली कोथिंबीर त्याच्यात. आणि भाजी पण बघा किती सुंदर दिसते. बघा आता भाजी आम्ही डिशमध्ये काढून घेतली ताटात. किती सुंदर दिसते बघा. तर आता चला आता जेवायला जाऊया आपण. सगळ्यांचं बघूया काय बोलतात काय नाही ते. आता बघा आम्ही ते सगळेजण जेवायला बसलोय. चू इथं बसले, हे इथं बसले, हे इथं बसलेत. ओ भाजी कशी झाली ते सांगा. एकच नंबर. एक नंबर. खाली का. अच्छा भाकरी संपत आली. व्हिडिओ काढते. हो कारण की तुम्ही हे करताय ना. मी पहिल्यांदा वाढत होती म्हणून वेळ लागला. असं रे बघा आता ह्यांना पण आवडले. माऊ बघा माऊ सगळ्यात वेगळी. माऊ तुला डाळ भात आवडला. तिखट डाळ बनवली तुझ्यासाठी. आणि नेहमी आहे ना जेवताना नाटकी करत असते म्हणून आज पप्पानी फटका दिला हिला. म्हणून बघा कशी गप्प बसून खाते. नाहीतर मोबाईल पाहिजे असतो हिला. मामा भाजी कशी झाली. आवडली ना. अगं बाई बाई चला मामा बोलले म्हणजे चांगलीच झाले. आत्या कसं वाटते तुम्हीच बनवलेली भाजी. आता भीतीने नाही जेवत आहे ना. हा पण आता चांगल्या मनाने खात रे. भीतीने नाही खात आहे ना. आणि आम्ही ते आमचाच व्हिडिओ बघतोय गणपतीचा. तर चला आता आम्ही आता सगळे जेवायला बसले. सगळ्यांना भाजी आवडले
आणि भाजी खूप छान झालेली आहे. तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर कंटोरल्याची भाजी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तर कंटोरल्याची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.